पनवेल शहर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गुन्हा रजिस्टर क्रमांक 270/2026 अन्वये 303/2 म्हणजे चोरीचा गुन्हा दाखल झाला होता। सदरचा गुन्हा हा कमलाकर सुब्रमण्यम शास्त्री या फिर्यादींनी दाखल केला होता। ते टाटा प्रोजेक्ट लिमिटेड कंपनीमध्ये जनरल मॅनेजर आहेत। सदर ज्या ठिकाणी चोरी झालेली आहे त्या ठिकाणी टाटा प्रोजेक्ट लिमिटेड कंपनीचे जे त्यांनी रेल्वेचं कॉन्ट्रॅक्ट घेतलं होतं रेल्वेचं ब्रिज बनवण्यासाठी, तर त्याच्याबाबतचं त्यांचं साहित्य त्या ठिकाणी होतं आणि सदरच्या साहित्याची किंमत ही जवळजवळ अंदाजे 1.5 कोटी रुपये होती। सदरचं साहित्य चोरीला गेल्याचं त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी 28 एप्रिल 2026 रोजी संध्याकाळी 4 वाजता पनवेल शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला होता। सदर प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ आम्ही याबाबत टीम बनवल्या होत्या आणि त्या टीमने साधारणतः 6 तासामध्ये या गुन्ह्यातील 3 आरोपींना अटक करून जो गेलेला मुद्देमाल आहे 1.5 कोटी रुपयाचा तो 100% मुद्देमाल हस्तगत करण्यात पनवेल शहर पोलीस स्टेशनला यश आलेलं आहे। या गुन्ह्यातील मुख्य आरोपी हा टाटा प्रोजेक्ट लिमिटेड कंपनीमध्येच सुपरवायझर म्हणून काम करत होता। विजयकुमार बाबूलाल वर्मा असं त्याचं नाव आहे। तर विजयकुमार बाबूलाल वर्मा यानेच इतर आरोपींना सदरबाबत चोरी करण्याबाबत सांगितले होते आणि त्या बदल्यात त्याने या आरोपींकडून 10 लाख रुपये घेतले होते। सदरचे 10 लाख रुपये त्याच्या घरातून जप्त करण्यात देखील पनवेल शहर पोलीस स्टेशनला यश आलेले आहे। म्हणजे या गुन्ह्यात जवळजवळ 10 लाख रुपये आणि 1.5 कोटीचा मुद्देमाल असा 1,60,00,000चा मुद्देमाल आपण या गुन्ह्यामध्ये जप्त केलेला आहे।